साहेब, पेसा क्षेत्रातील 17 पदा भरती संदर्भात जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे त्यामध्ये सामाजिक विकास प्रबोधिनीची मोठी भूमिका आहे आणि त्यामध्ये स्वतः आपण बीबी ठाकरे साहेब आपण होतात, तर त्याबाबत काय सांगाल? काय स्टेजला ती लढाई आहे? साधारणतः हा जो निर्णय आहे तो 2014 पासून आपण हे जी याचिका आहे ती लढत आहोत, जिथे ओबीसी किंवा इतर जे समाज आहेत, शेड्यूल ट्राईब्स हा सोडून इतर सर्व जमातींवर हा केलेला अन्याय आहे की जिथे पेसा क्षेत्रामध्ये 100% आरक्षण हे शेड्यूल ट्राईब्सना ठेवलं जावं, त्याच्यामुळं इतर सर्व जमाती वंचित होत होत्या. त्याच्यामुळे 2014ला प्रथम याच्यात स्थगिती मिळवली आणि त्याच्यानंतर 2019ला सुद्धा त्याबद्दल स्थगिती मिळवली. जेव्हा हायकोर्टाचा निर्णय विरोधात गेला तेव्हा ताबडतोब आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्याच्यात सुद्धा स्थगिती मिळवली. आणि आता सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की कुठल्याही प्रकारे इंदिरा साहनी वर्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या न्यायनिवाड्यामध्ये जे कुठल्याही प्रमाणात आरक्षण हे 50%च्या वर जाऊ नये हे तत्त्व ठेवून निर्णय दिला गेलेला आहे की 50% आरक्षण जे आहे ते ओपन कॅटेगरी किंवा ओपन म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की शेड्यूल ट्राईब सोडून इतर सर्व जमाती आहेत त्या जमातींना ते आरक्षण ठेवावं असा त्या निर्णयाचा अर्थ आहे. साहेब, आत्ताच या ठिकाणी खैरनार साहेबांनी सांगितलं त्यांची आदिवासी कोळी समाज संघटना आहे आणि त्यांनी जे मुद्दे सामाजिक विकास प्रबोधिनीचे आहेत तेच मुद्दे त्यांच्याही या पेसा क्षेत्रासंदर्भात आहेत. तर बिगर आदिवासी लढा जी देणारी संस्था आहे किंवा सामाजिक विकास प्रबोधिनी किंवा आदिवासी कोळी समाज संघटना आहे, तर या सर्व संघटना आता एकत्र येऊन या विषयावर लढा देणार की कसं? नक्कीच आम्ही एकत्र येऊ या विषयात, कारण सगळ्यांचे हितसंबंध जे आहेत ते त्या कायद्याच्या संदर्भातच अनुसूचित हे आहेत म्हणजे निगडीत आहेत. त्याच्यामुळं जे अखिल भारतीय आदिवासी कोळी बांधवांचा जो प्रश्न आहे त्यांनासुद्धा आम्ही बरोबर घेऊ आणि आम्ही संयुक्तरित्या हा लढा पुढे लढवतो. 35 सेक्शनचा जो मोठा शेतकऱ्यांचा विषय आहे त्याबाबतही चांगला निर्णय आता 95 शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला आहे, त्याबाबत आता नेमकी काय वाटचाल असेल किंवा काय आतापर्यंतची भूमिका आहे? 35 सेक्शनच्या संदर्भात आता नुकताच एक निर्णय झाला, पण त्याच्यात थोडंसं त्या संदर्भात सुद्धा काही सामाजिक विकास प्रबोधिनी मूळतः सामाजिक विकास प्रबोधिनी पुढे येईल आणि त्यांना मदत करून अशा केसेस जे असतील ते आम्ही पुन्हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांना न्याय कसा देता येईल याचा निश्चित आम्ही विचार करू.